लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे कालभैरव. 23 तारखेला कालभैरव अष्टमी आपण साजरी करणार आहोत आणि 22 तारखेला मध्यरात्री कालभैरवाची महापूजा सुरू होते आहे. कालभैरव हे शंकराचं उग्र रूप आहे. शिवपुराणामध्ये एक वचन आलेलं आहे, ते खाली उद्धृत केलेलं आहे. भैरव पूर्ण रूपो हि शंकरस्य परात्मनः मूढास्तैवेन जानन्ति मोहिता शिवमायया. शिवाच्या मायेमुळे मोहित झाल्यामुळे मूढ असलेल्या लोकांना भैरव, कालभैरव आणि शंकर यातील एकात्म्य समजत नाही. भैरव पूर्ण रूपो हि शंकरस्य परात्मनः मूढास्तैव न जानन्ति मोहिता शिवमायया. चला कालभैरवाचं महत्व आपण समजून घेऊया. कालभैरवाच्या उपासनेचं महत्व समजून घेऊया. कालभैरवाने काशी नगरीचं रक्षण कसं केलं ते समजून घेऊया आणि आपल्या श्रद्धास्थानाचं रक्षण स्वतः एकत्रित येऊन करण्यासाठी कटिबद्ध होऊया आणि कालभैरवाचं स्तोत्र पठण करूया. भैरव हा संस्कृत शब्द आहे आणि भैरव शब्दाचा अर्थ आहे भयंकर, उग्र. शिवाचं उग्र रूप म्हणजे भैरव. तो कालभैरव आहे. कालभैरव हे भगवान शिवाचे भयंकर प्रगटीकरण आहे. कालभैरवामध्ये काल हा शब्द आहे आणि म्हणून काळाचा रक्षक हा कालभैरव आहे. राहूचा अधिपती कालभैरव आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये राहूची पीडा चालू असेल तर कालभैरवाचं उपासना फलदायी ठरते. काशिका पुरादिनाथ कालभैरवम भजे. काशीचा लोकपाल कालभैरव आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, कालभैरव हे हिंदूंचं दैवत आहे. तसं बुद्धांमध्ये सुद्धा ते पूजल्या जाणार दैवत आहे. शैव पंथामध्ये कालभैरवाला अतिशय महत्व आहे. वज्रयान देवता आहे कालभैरव. काश्मीरामध्ये शैव धर्माच्या परंपरेमध्ये भैरव हे सर्वोच्च वास्तवाचे म्हणजे रियालिटीचं प्रतिनिधित्व करतात. वास्तवाचं दर्शन करायचं असेल, खरं वास्तव काय आहे, माया वास्तव काय नाही हे समजून घ्यायचं असेल तर कालभैरवाची उपासना करणं आवश्यक आहे. मायेचा भ्रमिक पटल दूर करायचं असेल तर कालभैरवाची उपासना आवश्यक आहे. वर्तमान काय आहे आणि सत्य काय आहे हे कालभैरवामुळे दृष्टी प्राप्त होते. जीवनामध्ये अतिशय नकारात्मकता आली असेल, आजूबाजूला नकारात्मक विचाराचे माणसं असतील तर स्वतःला सकारात्मकतेमध्ये नेण्यासाठी
कालभैरवाची उपासना आवश्यक आहे. काही लोकांना मृत्यूचं अकारण भय जाणवतं आणि ते भयभीत होतात. तर मृत्यूच्या भीतीपासून संरक्षण करणार दैवत म्हणजे कालभैरव. सत्याची पाठराखण करणारा कालभैरव, धर्माची अंमलबजावणी करणारा कालभैरव, अधर्मी लोकांपासून धर्मनिष्ठ लोकांचं रक्षण करणारा शंकराचा उग्र अवतार म्हणजे कालभैरव. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला मध्यान्ह काळी भगवान शिवाच्या रक्तातून भैरवाचा जन्म झाला आणि म्हणून कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भैरवाष्टमी असं म्हटलं जातं. अंधकासूर नावाचा राक्षस याने आपल्या अनैतिक कृत्याने आणि अत्याचाराच्या मुळे जगाला त्राहिमाम करून सोडलेलं होतं आणि त्याला अति अभिमान झालेला होता, अति गर्व झालेला होता आणि त्या गर्वामध्ये गर्वांध झालेल्या अंधकासुराने शिवावर हल्ला केला आणि या अंधकासुराचा अंत करण्यासाठी शिवाच्या रक्तातून भैरवाचा जन्म झाला. अशी भैरव जन्माची कथा आहे. कालिका पुराणामध्ये अष्टभैरवाची नावं आलेली आहेत, ती तुम्ही या ठिकाणी बघू शकता. महाभैरव आहे, संहार भैरव आहे, असितांग भैरव आहे, रुद्र भैरव आहे, काल भैरव आहे, क्रोध भैरव आहे, ताम्रचूड भैरव आहे आणि चंद्रचूड भैरव आहे. जरी नाव अनेक असली तरी कार्य एकच आहे, सदरक्षणाय खल निग्रहणाय असा भैरव आहे. भारताचा इतिहास अति प्राचीन आहे आणि भारतावर अनेक परकीय आक्रमण झालेली आहेत आणि मध्ययुगीन कालामध्ये मुघलांच्या आक्रमणामध्ये भारताची सांस्कृतिक परंपरा नष्ट करण्याचा हेतू पुरस्सर प्रयत्न करण्यात आला आणि मुघल कालावधीमध्ये भारतामध्ये सनातन धर्माची श्रद्धास्थान नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोरटी सोमनाथ गुजरात मध्ये असेल, तर काशीचं विश्वनाथ मंदिर असेल, ज्ञानव्यापी देऊळ असेल, मथुरा असेल, अयोध्या असेल, या सगळ्या ठिकाणी मुघल आक्रमकांनी भारतीय सनातन धर्माची अस्मिता नष्ट करण्यासाठी त्यांच्या श्रद्धास्थानांवर अमानुष हल्ले केले. काशी विश्वनाथाचं मंदिर हे त्याचंच उदाहरण आहे आणि काशी विश्वनाथाचं मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर औरंगजेबाने कालभैरवाचं मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला
औरंगजेबाचे सैनिक कालभैरवाचं मंदिर पाडण्यासाठी तेथे पोचले आणि मग कालभैरवाचं वाहन असलेला काळा कुत्रा आणि त्या काळ्या कुत्र्यांची फौज तयार झाली आणि त्या काळ्या कुत्र्यांच्या फौजेने औरंगजेबाच्या सैनिकांना चावा घेतला आणि चावा घेतल्यानंतर ते वेडे झालेत आणि मग वेड्या झालेल्या सैनिकांनी स्वतःच्या साथीदार सैनिकांना चावायला सुरुवात केली आणि औरंगजेबाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जावं लागलं. आपले अंगरक्षक, आपले संरक्षक सैनिक आपल्याला चावतील आणि आपल्याला इजा होईल, आपण वेडे होईल. यामुळे औरंगजेबाने आपल्या अंगरक्षकांना आणि आपल्या सैनिकांना आपल्यापर्यंत पोचू नये म्हणून मारून टाकलं. अशी कालभैरवाची प्रसिद्धी आहे. कालभैरव अधर्मापासून धर्माचं रक्षण करणारी देवता आहे. त्यामुळे कलियुगामध्ये कालभैरवाची उपासना अतिशय सिद्ध आहेत आणि त्याचा लाभ भाविकांनी घ्यायला हवा. शंकराच्या सूचनेवरून भैरवाची पत्नी भैरवी निर्माण झाली आणि ते पार्वतीच अंश अवतार आहे. कालभैरवाची उपासना मी तुम्हाला सांगितलं की 23 तारखेला कालभैरव अष्टमी आहे, परंतु कालभैरवाची उपासना ही मध्यरात्रीपासून केल्या जाते. त्यामुळे 22 तारखेच्या मध्यरात्रीपासून कालभैरवाची उपासना सुरू होते आणि भारतातल्या अनेक मंदिरांमध्ये, महाराष्ट्रामध्ये पण कालभैरवाची अनेक मंदिरं आहेत. मध्य प्रदेशात आहेत, काशीला आहे उत्तर प्रदेशामध्ये. जीवनामधील अडथळे दूर करण्यासाठी कालभैरवाची उपासना करायला हवी. जीवनामध्ये जर भीती वाटत असेल, तुम्ही जर भयग्रस्त झाला असाल, तुम्हाला आपला जीवनामध्ये असुरक्षितता जाणवत असेल, तर कालभैरवाची उपासना करायला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये अत्यंत संघर्ष करावा लागत असेल तर कालभैरवाची उपासना फलप्रद होते. आरोग्याशी संबंधित उपासना आणि ज्यावर वैद्यक शास्त्र उपचार करू शकत नाही, ज्या ठिकाणी वैद्यक शास्त्र ते नाही ते नाही ते नाही असं किम कर्तव्य मूड होतं, त्यावेळेला कालभैरवाची उपासना महत्वाची ठरते. जीवनातली नकारात्मकता घालून काढण्यासाठी कालभैरवाची उपासना महत्वाची आहे. ब्लॅक मॅजिक पासून संरक्षण घेण्यासाठी, वाईटाच्या प्रभावापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी कालभैरवाची उपासना आवश्यक आहे. न्यायालयीन तंटे जे प्रलंबित आहेत अनंत कालापासून आणि त्यात तुम्हाला यश मिळत नसेल आणि कायदेशीर अडचणी असतील, तर कालभैरवाची उपासना करा, मनोभावे करा. स्वतःला शहाण विजडम प्राप्त करून घ्यायचं असेल तर कालभैरवाची उपासना करा. स्वतःला धैर्यशील बनायचं असेल तर कालभैरवाची उपासना करा. वैचारिक स्पष्टता वाढवायची असेल तर कालभैरवाची उपासना करा. आणि कालभैरवाची उपासना करण्यासाठी एक कालभैरवाचं सिद्ध स्तोत्र आपणा समोर सादर करीत आहे. नमो भैरव देवाय नित्य
नित्यानंदाय मूर्तये विधिशास्त्रांत मार्गाय वेदशास्त्रार्थ दर्शिने दिगंबराय कालाय नमः खड्वांगधारिणे विभूती विलसद्भाल नेत्रायार्ध अर्धुमालिने कुमार प्रभावे तुभ्यं बटुकाय महात्मन नमो अचिंत्य प्रभावाय त्रिशूल युधधारिणे नमः खड्ग महाधार ऋतत्रैलोक्य भीतये पुरित विश्व विश्वाय विश्वपालाय ते नमः भूतावासाय भूताय भूतानां पतये नमः अष्टमूर्ते नमस्तुभ्यं कालकालाय ते नमः कंकालयात्री घोराय क्षेत्रपालाय कामिने कलाकाष्ठदिरूपाय कालाय क्षेत्रवासिने नमः क्षेत्रजिते तुभ्यं विराजे ज्ञानशालिने विधीनां गुरवे तुभ्यं निधीनां पतये नमः नमः प्रपंच दौर्दंड दैत्य दर्प विनाशिने निज भक्त जनोद्धाम हर्ष प्रवरदायिने नमो दंभारी मुख्याय नामेश्वर्याष्टदायिने अनंत दुःख संसार पारावारांत दर्शने नमो दंभाय मोहाय देशोच्चाटककारिणे वशंकराय राजन्य मौलिनस्य निजान्ध्रये नमो भक्त पदाहन्त्रे स्मृतिमात्रार्थदर्शिने आनन्दमूर्तये तुभ्यं श्मशान निलयातते वेतालभूतकुष्माण्ड गृहसेवा विलासिने दिगंबराय महते पिशाचाकृतिशालिने नमो ब्रह्मादिभैरवद् पदरेणुवरायेषु ब्रह्मादिग्रासदक्षाय निष्फलाय नमो नमः नमो काशीनिवासाय नमो दण्डकवासिने नमो अनन्तप्रबोधाय भैरवाय नमो नमः इति श्रीकालभैरवस्तोत्रं सम्पूर्णम् ॐ श्रीकालभैरव अर्पणमस्तु ॐ शांति शांति शांति। लाईफ पॉझिटिव्हचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा। कालभैरवाची उपासना करून आपल्या जीवनातील निष्क्रियता दूर करा, अंधकार दूर करा, सन्मार्गावर चालण्यासाठी शक्ती एकत्रित करा, अंधकाराचा पराजय करून प्रकाशाचा विजय होण्यासाठी कालभैरवाची डोळसपणे उपासना करा। धन्यवाद।